What is standard molar entropy? The absolute entropy of 1 mole pure substance at 1 atmospheric pressure and at 25 degrees Celsius temperature. It is denoted by S0. म्हणजे काय, जशी आपण जनरल एन्थाल्पी पाहिली होती, पुन्हा स्टँडर्ड एन्थाल्पी पाहिली. जनरल एन्थाल्पी काय होती, 1 मोल सबस्टन्सच्या कन्व्हर्शन होताना किंवा 1 मोल सबस्टन्स त्याच्या कॉन्स्टिट्युएंटपासून तयार होताना जो एन्थाल्पी चेंज दिसतो त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड एन्थाल्पी. आणि अंदाजाने समजा तुम्हाला सांगितलं एक प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार करा, तुम्ही अंदाजाने कोळसा घेतला, त्याच्यावर ऑक्सिजन पास केला आणि CO2 तयार झाला, त्यावेळेसचा जो एन्थाल्पी चेंज आहे तो नॉर्मल एन्थाल्पी. आणि जर 1 मोल CO2 त्याच्या कॉन्स्टिट्युएंटपासून एखाद्या पर्टिक्युलर प्रेशरला आणि पर्टिक्युलर टेम्परेचरला तयार होत असेल तर आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड एन्थाल्पी. ही जशी स्टँडर्ड एन्थाल्पी आहे तसं स्टँडर्ड एन्ट्रॉपी कशाला म्हणायचं, तर स्टँडर्ड एन्ट्रॉपी म्हणजे 1 मोल सबस्टन्स तयार होताना जो काही एन्ट्रॉपीमध्ये चेंज दिसतो त्याला आपण स्टँडर्ड एन्ट्रॉपी चेंज असं म्हणतो, किंवा स्टँडर्ड एन्ट्रॉपी आधी आणि रिॲक्शन जे काढली तर एन्ट्रॉपी चेंज. तर डेफिनेशन असे, द ॲब्सोल्यूट एन्ट्रॉपी ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स ॲट 1 atmospheric pressure and at 25 degrees Celsius temperature. It is denoted by S0. As like entropy cannot be calculated, but entropy change is exactly calculated. Like this, entropy is not calculated, but entropy change is calculated. The entropy change of a reaction is calculated like to be enthalpy change. एन्थाल्पी चेंज कसा काढत होतो आपण, एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टिव्ह. सेम तसं एन्ट्रॉपी चेंज ऑफ द रिॲक्शन इज कॅल्क्युलेटेड द सम ऑफ स्टँडर्ड एन्ट्रॉपी ऑफ द प्रोडक्ट मायनस सम ऑफ स्टँडर्ड एन्ट्रॉपीज ऑफ द रिॲक्टंट. Suppose this is a reaction AA plus BB reversibly gives CC and DD. Then entropy change is equal to CC DD AA minus BB. हा झाला स्टँडर्ड एन्ट्रॉपी चेंज. आता याच्या पुढे आपल्याला जे बघायचं आहे ते आहे गिब्स फ्री एनर्जी. आपण याच्या आधी पाहिलं H, आता पाहिलं S. H आणि S यांची वजाबाकी केली तर G येतं. व्हॉट इज द G? G इज द गिब्स फ्री एनर्जी. समजा हा एक बिकर आहे, ह्या बिकरमध्ये एखादी रिॲक्शन आहे, आत जी एकूण ऊर्जा आहे ती एन्थाल्पी आहे, तो पदार्थ फुटल्यावर जी बाहेर पडते ती एन्ट्रॉपी. एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपी यातली शिल्लक राहिलेली ऊर्जा म्हणजे गिब्स फ्री एनर्जी. व्हॉट इज द गिब्स फ्री एनर्जी? गिब्स फ्री एनर्जी इज द डिफरन्स बिटवीन एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. टेम्परेचरचा गिब्स फ्री एनर्जीमध्ये रोल फार महत्त्वाचा आहे. आता इथं सुद्धा तसंच, ज्या पद्धतीनं एन्थाल्पी चांगली मोजता येत नाही, एन्थाल्पी चेंज मोजता येतो, एन्ट्रॉपी चांगली मोजता येत नाही, एन्ट्रॉपी चेंज चांगला मोजता येतो, तसंच गिब्स फ्री एनर्जी चांगली मोजता येत नाही किंवा ॲक्युरेट मोजता येत नाही, तर गिब्स फ्री एनर्जी चेंज मोजता येतो. तो कसा येईल? डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. म्हणजे इथं डेल्टा घेतला, इथं डेल्टा, म्हणून इथं डेल्टा. व्हॉट आर दी साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डेल्टा G? म्हणजे रिॲक्शन आपण जर एक थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिलं, AA प्लस BB रिव्हर्सिबली गिव्स CC प्लस DD. आता ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही हे कसं ठरवायचं? जर ह्या रिॲक्शनचा डेल्टा H निगेटिव्ह आला तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस. ह्या रिॲक्शनचा एकूण डेल्टा S एन्ट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह आला तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस. आणि ह्या दोघांच्या किमतीवरून आपण डेल्टा G काढतोय, तर डेल्टा G जेव्हा निगेटिव्ह येतो तेव्हा रिॲक्शन स्पॉन्टेनियस, जेव्हा पॉझिटिव्ह येतो त्यावेळेस रिॲक्शन
नॉन स्पॉन्टेनियस आणि ज्यावेळेस झिरो येतो त्यावेळेस रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे असं आपल्याला म्हणतं. तर 1 मार्काचा प्रश्न, व्हॉट आर दी साइन कन्व्हेन्शन ऑफ डेल्टा जी. डेल्टा जीचे साइन कन्व्हेन्शन आहे, डेल्टा जी 0 पेक्षा लहान असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस. जर डेल्टा जी 0 पेक्षा मोठा असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस. आणि जर डेल्टा जी बरोबर 0 असेल तर ती रिॲक्शन इक्विलिब्रियम. तर या डेल्टा जीच्या किमती काढण्यासाठी आपल्याला डेल्टा जीची किंमत डेल्टा एच आणि डेल्टा एस याच्यावरती अवलंबून आहे. तर याच्यामध्ये डेल्टा एच आणि डेल्टा एस याच्या आपण किमती वरच्या इक्वेशन मध्ये ठेवल्या. आता इथे टेबल दिलाय, हे निगेटिव्ह असेल, हे निगेटिव्ह असेल तर याची किंमत नेहमीच निगेटिव्ह येते आणि रिॲक्शन कमी टेम्परेचरला सुद्धा आणि जास्त टेम्परेचरला सुद्धा स्पॉन्टेनियस असते. जर डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल, डेल्टा एच निगेटिव्ह असेल, डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा जीची किंमत पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते. म्हणजे लोअर टेम्परेचरला निगेटिव्ह येते आणि हायर टेम्परेचरला पॉझिटिव्ह येते. जर याची किंमत पॉझिटिव्ह असेल डेल्टा एचची, डेल्टा एसची पॉझिटिव्ह असेल तर याची किंमत निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह येते. या ठिकाणी निगेटिव्ह ॲट हायर टेम्परेचर येते आणि पॉझिटिव्ह ॲट लोअर टेम्परेचर. जर हे पॉझिटिव्ह असेल, हे निगेटिव्ह असेल तर हे नेहमी पॉझिटिव्ह येतं आणि डेल्टा जी पॉझिटिव्ह आलं की रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. आता हे म्हणणं आहे का हा जो टेबल आहे हा टेबल खरा आहे का हे आपल्याला चेक करायचंय. बघा इथं किमती लिहिले, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. याची किंमत डेल्टा एचची आपण अंदाजे 10 ठेवली आणि ह्याची 9. साधारण फरक राहावा, हे 10 घेतलं तर दोघांच्या वजाबाकी 0 येते. आपल्याला नॉन झिरो व्हॅल्यू काढायची म्हणून आपण तिथं थोडासा फरक ठेवला आणि टेम्परेचर 1 लो टेम्परेचरला 1 डिग्री आणि 10 डिग्री हायरला ठेवलं. आता ह्या किमती ह्या साइन प्रमाणे इक्वेशन मध्ये ठेवून बघू आणि किंमत काय येते. बघा डेल्टा जी ही किंमत डेल्टा एच आणि डेल्टा एस वर अवलंबून आहे. मग याची काय किंमत असल्यावर याची कधी निगेटिव्ह येईल, जेव्हा ह्याची किंमत निगेटिव्ह येईल त्यावेळेस रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस असते. आता बघा केस नंबर 1 ॲट लो टेम्परेचर. आपण याच्या अंदाजे किमती घेतली, डेल्टा एच ची किंमत 9, डेल्टा एस ची 10. तुम्हाला दोन्हीची 9 का घेतली नाही, थोडासा फरक राहावा, वजाबाकी नॉन झिरो या म्हणून आपण हे ठेवलं. टेम्परेचर 1 आणि 10 ॲट लो टेम्परेचर ॲट हाय टेम्परेचर. मग ॲट लो टेम्परेचर हे आलं -9 आणि -1, -10 आणि -9 हे -19. बरोबर. म्हणजे जर आपण इथे किमती ठेवल्या हायर टेम्परेचरला फक्त इथे 1च्या जागेवर 10 ठेवलं तर -10, -90, -100 म्हणजे टेम्परेचर कमी असताना पण याची किंमत निगेटिव्ह येते, टेम्परेचर जास्त असताना पण याची किंमत निगेटिव्ह येते. म्हणजे असं ज्यावेळेस असेल हे निगेटिव्ह असेल हे पॉझिटिव्ह असेल तेव्हा हे नेहमी लोअर टेम्परेचर असू द्या किंवा हायर टेम्परेचर असू द्या निगेटिव्ह येतं. म्हणून ह्याचं प्रिडिक्शन काय आलं, स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. आता दुसरी केस, आपण ह्याची किंमत पॉझिटिव्ह घेतली, याची किंमत निगेटिव्ह घेतली तर काय होईल. याची किंमत पॉझिटिव्ह घेतली लोअर टेम्परेचर काय येईल, -10 -9 वजा अधिक म्हणजे हे आलं 19 प्लस डेल्टाची आलं. आता इथं आपण टेम्परेचर हायर ठेवलं, 1च्या ऐवजी 10 ठेवलं तर काय 10 -10 × -9 +90 म्हणजे हे सुद्धा आलं 100. म्हणजे असं ज्यावेळेस असेल डेल्टा एचची किंमत प्लस डेल्टा एचची किंमत मायनस तेव्हा नेहमी डेल्टा जी पॉझिटिव्ह असतो आणि डेल्टा जी पॉझिटिव्ह आले की रिॲक्शन ही
नॉन स्पॉन्टेनियस. म्हणून ह्याचं प्रिडिक्शन काय आलं की ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस ॲट लोअर टेम्परेचर आणि ॲट हायर टेम्परेचर ऑल्सो. जर हे पॉझिटिव्ह असेल, हे पॉझिटिव्ह असेल तर काय होईल, हे पॉझिटिव्ह ठेवलं आपण, हे पॉझिटिव्ह 10 वजा 9 प्लस आहे, 10 वजा 90 मायनस आहे. म्हणजे हायर टेम्परेचरला अशा कंडिशनमध्ये रिॲक्शन स्पॉन्टेनियस होते आणि लोअर टेम्परेचरला नॉन स्पॉन्टेनियस. आता चौथी केस, इथं काय केलं, हे पण निगेटिव्ह घेतलं, हे पण निगेटिव्ह घेतलं, तर काय होईल, वजा 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 अधिक काय 10 वजा 10 अधिक 9 वजा 1 स्पॉन्टेनियस ॲट लोअर टेम्परेचर. जर हे वजा 10 आणि हे वजा 10 वजा 9 अधिक 9 वजा 10 तर हे प्लस 100. इथं मायनस साईन कधी येतं, ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे ॲट लोअर टेम्परेचर. तर हे आपण काल्पनिक आकडे घेतलेत आणि याच्या किमती अशा एका इक्वेशनमध्ये भरून बघायच्या, अशा त्याच्या किमती घ्यायच्या आणि त्यावरून आपण प्रिडिक्शन काढायचं. Derive the relationship between delta G0 and equilibrium constant. Delta G0 standard gives free energy, equilibrium constant K. Suppose a chemical reaction, एक chemical reaction घेतली, AA अधिक BB gives CC plus DD. हे अलीकडे ते त्याचे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे सहगुणक आहेत. आता इथे काय कंडिशन दिली, all the reactions in this reaction, all reactants and products are in standard state, hence gives free energy is delta G0. According to this, according to thermodynamics, आता तुम्हाला फक्त काय सांगितलं, ही एक रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन साधी असायची ऐवजी स्टँडर्ड आहे, म्हणून ह्याचा डेल्टा जी असा असायच्या ऐवजी डेल्टा G0. आता हे क्वेश्चन आपल्याला आधी ऑलरेडी दिले. हे कुठून आलं, तर हे त्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जावं लागतं, एनर्जी कशी काढायची किंवा सेल पोटेन्शियल कसं काढायचं, तिथलं गिव्सनी इक्वेशन डायरेक्ट इथं आणलंय. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा G0 प्लस RT/ln/Q. डेल्टा जी gives free energy, delta G0 standard gives free energy change, R gas constant, T temperature, Ln theoretical log आणि Q हे रिॲक्शनचं गुणोत्तर आहे. कशाचं गुणोत्तर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर रेज्ड टू देअर स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट, किंवा partial pressure of reactant divided by partial pressure of product divided by partial pressure of reactant raised to their stoichiometric coefficient in balanced chemical equation. आपण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की Q म्हणजे काय, K म्हणजे काय. आपण 11वीला शिकलो K इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, इट इज द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर ॲट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम जेव्हा रीच होतो म्हणजे निम्मा रिएक्टर निम्मा प्रॉडक्ट शिल्लक असतो, अशा समतोल अवस्थेच्या वेळेस जे तुम्हाला दिसतं आणि त्यावेळेस जे तुम्ही लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून काढता ते असतं के. समजा रिॲक्शन सुरू झाली, ही 10 ग्रॅम आहे, हे 10 ग्रॅम आहे, हे सुरुवातीला 0 आहे, हे 1 ग्रॅम वापरलं गेलं म्हणजे हे 9 ग्रॅम राहिलं, हे 9 ग्रॅम, हे 1 आणि यावेळेस तुम्ही जर गुणोत्तर घेतलं, आता हे गुणोत्तर कसं आहे, इक्विलिब्रियमचं नाही, रिॲक्शनच्या मध्येच घेतलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर, त्याला म्हणायचं रिॲक्शन कोशंट. रिॲक्शन कोशंट म्हणजे इक्विलिब्रियमची पोझिशन सोडून इतर ठिकाणी घेतलेलं हे जे आहे गुणोत्तर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट भागिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर किंवा पार्शियल प्रेशर ऑफ प्रोडक्ट भागिले पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टर. आता ही रिॲक्शन सरकत इक्विलिब्रियम लागली, इक्विलिब्रियम लागल्यावर काय होतं, क्यूचं रूपांतर के मध्ये होतं आणि त्यावेळेस गिव्स फ्री एनर्जी ही 0 येते. ही जर किंमत आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर याची किंमत 0 येईल आणि हे इक्वेशन असं होईल डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT/ln/K.
एवढंच खरं तर रिलेशन आहे. पण त्याच्यात आपण फक्त काय करतोय, लॉग थेरॉटिकल लॉग हा प्रॅक्टिकल लॉगमध्ये रूपांतर करण्यासाठी 2.303 RT ने मल्टिप्लाय केलं आणि तेव्हा हे इक्वेशन आहे. एवढं लिहिण्याला 2 मार्क आहेत. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता याचे CET-साठी येणारे व्हेरियस फॉर्म, हे लॉग ईचं असं कन्व्हर्शन केलं किंवा लॉग 10चं असं रेस टू कन्व्हर्शन केलं किंवा RTLNK बरोबर डेल्टा जीची किंमत ठेवली, हे इथं किंमत ठेवली किंवा LNK ची किंमत ठेवली तर आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन मिळेल. तर हे झालं 2 मार्काचा सगळ्यात महत्त्वाचा बीट. आता लास्ट बीट या टॉपिकमधलं थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय बघा, द एंट्रोपी ऑफ परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स इज 0 ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. म्हणजे आपण एक परफेक्टली क्रिस्टलाइन मेटाचा क्रिस्टल तयार करतो. मेटाचा क्रिस्टल हा सिंपल क्युबिक प्रकारचा असतो. या प्रत्येक कोपऱ्यावरती आपण NaCl NaCl Na एकडे बसवतो. त्यातला बॉन्ड अँगल, त्याच्यातली बॉन्ड लेंथ जर परफेक्ट असेल तर ह्यात विस्कळीतपणा कसलाच नाही, 100% प्युअर सबस्टन्स आहे. असं असेल तर त्याची एंट्रॉपी 0 असते. पण हे कधी असतं, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, म्हणजे ॲब्सोल्यूट 0 केल्विनला असं एकदम प्युअर सबस्टन्समध्ये असं दिसून येतं. जसं टेम्परेचर वाढवून तसं हे मॉलिक्यूल आपली जागा सोडायला. तर हा टॉपिक इथं संपला आहे. आता पुढच्या ह्याच्यात आपण याचे एक्झाम्पल बघू.